नमस्कार, गुड मॉर्निंग. मी तुषार देशमुख. तुषार देशमुख ऑफिशियल ऑनलाईन यूट्यूब डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हा सर्वांचं मनस्वी स्वागत. मित्रांनो, आपण काल बोलल्याप्रमाणे जवळपास विदाऊट इंटरव्ह्यू युवा विद्यार्थी असोसिएशन प्रत्येक जिल्ह्यात असल्या कारणाने ऑथेंटिक अपडेट आणि ऑथेंटिक अधिकृत पाठपुरावा होते. या धर्तीवर आपल्या एकंदरीत विनामुलाखतीची पदभरती प्रक्रिया जास्तीत जास्त पदांची होणार आहे. ही ऑथेंटिक अधिकृत जागा अपलोड झाल्यानंतर कालच खरं तर मी व्हिडिओ करणार होतो, परंतु त्यावरती क्षमा असावी, तुर्तास आपल्याला माहिती देऊ शकलो नाही. त्यामुळे आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपले संवाद साधले. ते जवळपास पुणे जिल्हा परिषद पेसा सोडून केवळ आणि केवळ पुणे जिल्हा परिषद ग्रामविकास विभागाच्या 593 पदे ही पवित्र पोर्टलवरची जाहिरात अपलोड झाली आहे. दुसरीकडे गडचिरोलीचे रोस्टर कंप्लीट झाली आहे, तिथेही 1000 च्या जवळपास जागा अपलोड होती. दुसरीकडे नाशिक एटीसी हेही काम पूर्णत्वाकडे जाईल. शासकीय अनुदानित आश्रमशाळा म्हणजे की विनामुलाखतीची पदे ती येण्यास अगदी जाहिरातीच्या प्रतीक्षेत आहे. का तर ती कार्यवाही अंतिम आहे आणि आज 9 तारीख आहे. उद्या जाहिरातीचा अपलोड करण्याचा, जाहिराती प्रत्यक्ष अपलोड करण्याचा शेवटचा दिनांक आहे. तर अशा स्थितीत मला एक प्रश्न आपल्यासमोर उपस्थित करायचा, त्यानंतर मी उर्वरित अपडेट सांगणारच आहे. तत्पूर्वी उद्या जो जाहिरातीचा अंतिम दिनांक आहे त्याबाबत आपल्या सर्वांच्या कमेंट, कारण हा लढा आपल्यासाठी आहे, आपल्या प्रत्येकासाठी आहे, आपल्या प्रत्येकाच्या भविष्यासाठी आहे, प्रत्येकाच्या हक्कासाठी आहे, प्रत्येकाच्या नोकरीसाठी आहे. त्यामुळं युवा विद्यार्थी असोसिएशन तुमच्यासाठी काम करत आहेत, म्हणून तुमचे सर्वांचे अभिप्राय, तुमच्या प्रतिक्रिया महत्वपूर्ण आहेत. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्सच्या माध्यमातून मुदतवाढ मिळावी की नाही याबाबत कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. कारण यवतमाळ जागा अपलोड होतील, त्यानंतर अमरावती झालेल्या आहेत. दुसरी बाब, अहिल्यानगरमध्ये जागा असून सुद्धा अद्यापही तिथली संदिग्ध परिस्थिती आहे. रिक्त पदे असून सुद्धा पवित्र पोर्टलला जाहिरात अपलोड झाली नाही. हिंगोलीमध्ये एक चांगल्यापैकी आहे मध्यम स्वरूपाची, मी सांगितल्याप्रमाणे 50 पदे आहेत आणि 5 उर्दू माध्यम, मराठी माध्यम जवळपास 45 आणि 5 उर्दू माध्यम सोबतच. याशिवाय बुलढाण्यामध्ये सुद्धा 300 पदे रिक्त आहेत. बुलढाण्याची टीम आपली पाठपुरावा करण्यासाठी गेली होती. सोबतच वाशिममध्ये तर उडवाउडीची उत्तर देत आहेत. प्रत्यक्ष मी तिथे जाणार आहे. तिसऱ्यांदा स्वतः आम्ही युवा विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने वाशिम जिल्हा पाठपुरावा करणार आहे. तर अशा स्थितीत मुदतवाढ मिळणे महत्वपूर्ण आहे का नाही हे आपल्या कमेंट बॉक्सवरती अभिप्रायाच्या माध्यमातून नोंदवा. नक्कीच आपल्याला पुढील दिशा युवा विद्यार्थी असोसिएशनच्या माध्यमातून घेता येईल. आणि रयतबाबत जे युट्यूबर्सनी मोठ्या प्रमाणावर तुमच्यामध्ये संभ्रम निर्माण केलाय, ती 628 पदांची विनामुलाखतीची रयत शिक्षण संस्था जी कर्मवीर भाऊरावांनी स्थापन करून बहुजनांच्या लेकरांसाठी 4.5 लाख मुलं आता तिथं ज्ञानार्जनाचे धडे घेत आहेत, अशी सर्वात मोठी विशाल संस्था जिथं 628 पदांची रिक्त पदांची जाहिरात येणार होती, ती मागील महिन्यातील अपडेट होती. त्यामध्ये आता बदलही होऊ शकतो, वाढवू शकतात आणि कमी होऊ शकतात. ती फक्त माध्यमिक पर्यंतची पदे आहे. ज्युनियरची संच मान्यतेबाबत आपल्या सर्वांना ती बाब सर्वश्रुत आहे. त्यामुळे वेगळं त्यावरती सांगणं मला महत्वाचं वाटत नाही. तर त्यामुळं आणि तिथील 50 ही इंग्रजी माध्यमाची पदे असतील, 150च्या जवळ सेमी इंग्रजी माध्यमांची पदे असतील, उर्वरित मराठी माध्यम असेल. तर हा तुमच्यासमोर इतिवृत्तांत सादर करण्याचा हेतू होता. लवकरच पुढील इतिवृत्तांत घेऊन येईल. तत्पूर्वी तुमच्या सर्वांच्या अभिप्रायाच्या, तुमच्या सर्वांच्या कमेंटच्या प्रतीक्षेत आहे. तर सर्वांनी कमेंट बॉक्सच्या माध्यमातून सांगा. आपल्याला जाहिरातीसाठी किमान 5 दिवसांची मुदतवाढ अपेक्षित आहे का सर्वांना? धन्यवाद.